तर राज्यातील बोगस लाडकींच्या मुद्द्यावर भुजबळांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक तोंडावर होत्या म्हणून तपासणी झाली नाही, मात्र जर कोणी चुकीचा लाभ घेतला असेल तर लाडकींनी लाभ सोडावा असं आवाहन भुजबळांनी केलं। तर चौकशीच्या नावाखाली या योजनेतील 50% महिलांना कमी करण्याचा सरकारचा प्लॅन असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला। काय नोंदले, तुम्ही काय नोंदले, आणि त्यावेळेला हे सगळं पाहायला तर ठराविक वेळेमध्ये सुरू करायचं होतं लाडक्या बहिणीचं अनुदान, आणि मग जे आहे ते मग मंजूर करण्यात आलं। की कुठलीही कारवाई न करता हे जे ज्या भगिनींनी घेतलेले आहेत आणि ते नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून सांगावं की मला ही सवलत नको, प्रश्न मिटला। हां, आता जर पुरुषांनी जर काही नावं काहीतरी गडबड केली असती तर त्यांच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करायला पाहिजे, हे माझं मत आहे। ज्या लाडकी माझी बहीण ही योजना जी आणून बहिणींची मतं घेतली, स्वतः सत्तेवर बसले आणि त्या बहिणींना दिवसागणिक कमी करण्याचं काम आता चौकशीच्या नावाखाली होतं आहे। सरकारनं काय जाहीर केलं होतं की आम्ही आता कोणाचंही नाव कमी करणार नाही, सर्वांना देऊ ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांची। आणि मग आता KYCच्या नावाखाली त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या चौकशीच्या नावाखाली 26 लाख आणि 34,000 महिलांना त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून कमी करण्यात आलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।